असो BC4 फॉर्मॅट असो मग ओपन फॉर्मॅट म्हणा आता 40+ फॉर्मॅटमध्ये देखील तोच नाव आहे. नक्कीच जो काही नियम आहे आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचा तो नियम सर्वांना लागू होत आहे. तर नक्कीच ऑलरेडी आई गावदेवी वेली टीम संघाची लेट रिपोर्टिंग आहे. सामन्याला सुरू होण्या अगोदर नक्कीच आयोजन कमिटी आणि त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या माध्यमातून जे नियम आहेत तो नियमाचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून 2 धावाची पॅनल्टी बसली आहे. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण जास्त वेळ घेऊ नका, सामन्याला इथे सुरुवात करायची. आपण फ्रंटलाईन गोलंदाज नामदेव चौधरी गोलंदाजीसाठी तयारीमध्ये. चाचणीच्या स्पर्धेमध्ये एका दिवसामध्ये 4 विकेट आणि 82 धावा एका दिवसामध्ये नक्कीच त्यांच्या नावी एक रेकॉर्ड आहे. वयाच्या 56 वय गाठल्यानंतर देखील ती जिद्द क्रिकेटची तुम्हाला पाहायला मिळते. आणि कालच्या दिवसामध्ये देखील एक रनासाठी आपण बघितलं तर ॲडव्होकेट दिनेश भोईर यांचं अर्धशतक हुकलं होतं. मात्र 2 अर्धशतक जे आहेत नितीन गवली यांच्या नावी न्यू मिलन पायगाव संघाचे आपण पाहतोय. नक्कीच नामदेव यांच्या हातामध्ये जो चेंडू आहे त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे आणि तेच आता स्पर्धेची सुरुवात करतायत. सुंदर असा हा फटका, तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. गली पॉइंटवर पहिली धाव श्री गणेशा धावांना इथे सुरुवात होत आहे. आई गावदेवी वेली टीम संघाचं खातं ओपन करताना आपण पाहतोय फलंदाज देवीदास म्हात्रे. आता स्ट्रायकिंगवर गुरुनाथ थले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये लगातार सिक्सर 70 चेंडू स्पॉन्सर करणारे सध्या तरी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते नामदेव चौधरी. पहिल्या दिवसापासून त्यांचा उल्लेख आपण करत आहोत आणि आज ते प्रत्यक्ष त्यांच्याच स्पॉन्सर केलेल्या चेंडूवर ते गोलंदाजी करतात. एक खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे जे हनुमान गोवे संघासाठी की आपले स्पॉन्सर सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करतायत. राईट आर्म उर्दू विकेट. पुढचा चेंडू हा चांगला स्ट्रोक आहे मात्र शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतंय. हलकासा मिसफील्ड झालं होतं मात्र एक सिंगल धाव गुरुनाथ थले यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. 10:25 सामन्याला इथे सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या पंचांच्या माहिती करता. गोलंदाज तयारीमध्ये. पुन्हा एकदा राईट हॅम ओव्हर द विकेटने नामदेव चौधरी. रनअप थोडासा वाढला गेला गोलंदाजाचा. ओ चांगला चेंडू पाहायला मिळते. स्विंगिंग यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. जशी वय त्यांची वाढत चाललेली आहे तशी त्यांची गोलंदाजीची रफ्तार देखील वाढलेली आहे. ॲज अ फिटनेस तुमचं फार महत्वाचा असतो आणि तो फिटनेस पाहायला मिळतोय. ते थोडंसं रनअप आहे चुकलेलं आहे ते पुन्हा एकदा आपल्या जागेवर जातील नामदेव चौधरी. धावा आहे 2 धावा दाफलकावर. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूवर एखादा मोठा फटका येणं फार महत्वाचं असेल आई गावदेवी वेली टीम संघासाठी. आणि तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाच होता मात्र कंट्रोल हुकचा फटका पाहतोय आपण. त्याच्यावर आलेली ही एक सिंगल धाव तुम्हाला पाहायला मिळते. एक मात्र नक्कीच आपण सामना बघितला होता न्यू मिलन पायगाव आणि पिंपलघर याच्यामधील. नक्कीच पिंपलघर आणि पायगाव याच्यामध्ये झालेल्या त्या मॅचमध्ये पॉवर प्लेमध्ये धावा झाल्या होत्या मात्र इथे तरी प्रयत्न सुरू झालेले आहेत वेली टीम संघाचे. कारण की गुरुनाथ थले गुरु हो जा शिरू गुरुच्या पाठमधून आलेला हा पहिला चौकार याच फटक्यांसाठी जाणला जातो या खेळाडूला आणि तो फटका त्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. चौकाराने धावा झालेल्या आहेत त्या 7 धावा धावफलकावर. 7. श्री गुरुदत्त मानकुली टीमचे कॅप्टन संदीप आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की जे हनुमान गोवे टीम संघाचे कॅप्टन बंडू पाटील. आपण आपली तयारी करायची आहे. मानकुली टीमचे प्रतिनिधी अजून कोणी पोहोचलेले नाहीयेत. आवाज जर ऐकत असेल तर आपण लगेचच मॅच समाप्तीच्या अगोदर पोहोचायचं. पहिला डाव जेव्हा समाप्त होईल तेव्हा टॉस कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल. लक्षात घ्या. अजून एक चांगला स्ट्रोक मात्र शतरक्षक तैनात आहे तिथे. चांगली फिल्डिंग आहे. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावा बनत नाहीयेत मात्र शेवटच्या 2 चेंडूंवर 5 धावा आलेल्या आहेत म्हणून टीमची धावसंख्या बिनबाद 8. आई गावदेवी वेले
टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चांगला खेळ झालाय नामदेव चौधरी यांच्या माध्यमातून. विकेट मिळाला नाही, मात्र सुरुवात चांगली करून दिली आहे. फक्त 8 धावा खर्च केल्यात. आता विखरलेला हा शतरक्षण तुम्हाला पाहायला मिळेल, कारण की पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. पहा तुमचा टाइम सेट आहे नामदेव चौधरी, लक्षात घ्या. 17 मिनिटापर्यंत तुम्हाला नक्कीच मुभा आहे. 18व्या मिनिटात जसं क्रॉस होईल तसंच तुम्हाला लगेच एक 30 सर्कलमध्ये खेळाडू घ्यायला लागेल. 19 मिनिटं झाली तर मग 2. स्ट्रायकिंगवर फलंदाज गुरुनाथ थले, जर्सी क्रमांक 01. फार अपेक्षा आहे. 8 धावा फक्त धाव फलकावर आपण पाहतोय. पहिला चेंडू आणि आता इथे पाहतोय की कव्हरला शतरक्षक आहे तिथे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने दुसरी धाव पूर्ण केली जाते. देवीदास म्हात्रे, भरपूर वेग त्यांच्याकडे आहे आणि ते दुसरा धाव सहज इथे पूर्ण करतायत. रतन पाटील गोलंदाज आपण पाहतोय सुरुवात करताना. धाव संख्या 10 धावा धाव फलकावर. रतन, पुढचा चेंडू शॉर्ट बॉल होता, त्याच्यावर चांगला स्ट्रोक पाहायला मिळणार नाही, कारण की तिथे फिल्डर वेगाने आलाय आणि त्याची फिल्डिंग चांगली आहे. आणि आता पहा थ्रो थोडासा लेट पोहोचतोय, त्याचं कारण 2 धावा पूर्ण केले जात आहेत. आज दिनेश पाटील टीम मध्ये दिसत नाहीये. डावखुरी आताचा फलंदाज पुन्हा एकदा 2 धावा जोडल्या जातात. गुरु प्रयत्न करतो, प्रत्येकी चेंडू मागे धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांचा. आणि आता मोठा फटका ऑन साइडला स्विंग केलाय. चेंडू झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय पहिला षटकार. षटकाराने आगाज होताना आपण पाहतो डावाला. चौकार देखील आला, आता षटकार देखील आलेला आहे. आणि आता अल्पेश सांगत आहे की धावसंख्या 18 धावा धावफलकावर. आता एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकता आई गावदेवी वेली टीम संघाची आपण पाहताय. या वर्षीचा छुपारस्तम संघ आहे. प्रत्येकी स्पर्धेमध्ये चांगला खेळत आहेत आणि याही स्पर्धेमध्ये चांगली सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. आता चेंडू हवेमध्ये आहे आणि त्याच्यावर मिळालेला पहिला विकेट. जबरदस्त झेल पाहायला मिळते. विकेट मिळालेला आहे रतन पाटील यांना. कुठेतरी एक मोठा फटका आला होता अल्पेश, मात्र या चेंडूला सिंगल डबल जरी आला असता तरी आपण चांगली सुरुवात म्हणू शकलो असतो. मात्र मोठा फटका खेळायचाच होता म्हणून तो खेळला आणि त्याच्यामध्ये फसला गेलाय गुरु. षटक क्रमांक 2 सुरू आहे सध्या तरी. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये इंटर होत आहे अमर पाटील. ॲज अ फोकस मॅन या वर्षी भरपूर चांगल्या स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूने आणि अपेक्षा देखील टीमला चांगलीच आहे या खेळाडूकडून. हा खेळाडू जेव्हा खेळतो खेळपट्टीवर तेव्हा धावा बनताना बघितलं आपण वेली टीम संघासाठी. कधी कधी मग लोई स्कोरिंगचे सामने देखील खेळताना त्यांना बघितलं आपण. तर पाहूया आता क्रमांक 3 वर लवकरच आपण पाहतो खेळपट्टीवर आलेला आहे. आणि आता रतन पाटील यांचे येणारे 2 चेंडूचा खेळ कोणत्या प्रकारचे होईल. 1 विकेट आल्या, 10 धावा आलेल्या आहे 4 चेंडू मध्ये. पुढचा चेंडू राऊंड विकेटने रतन पाटील आल्या सुरुवात केली आहे आणि त्याच्यावर झेल कोणाची सोडली. अमरचे जीवनदान मिळालेलं आहे आणि त्याच्यावर 2 धावा देखील पूर्ण केल्यात. तिसरा धाव देखील घ्यायचं होतं त्यांना, मात्र देवीदास मात्र सांगतात की ऑलरेडी तुझं झेल सुटलंय. 2 धावा पूर्ण झाल्यात, मग बस झालं. 2च धावा. धावसंख्या 20 धावा, 20 रन. शेवटचा चेंडू दुसरा षटकातील. वेलकम आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक, क्रिकेटवरील असलेला त्यांचा प्रेम, माजी सरपंच गणेश पाटील साहेबांची उपस्थिती झालेली आहे. ड्राईव्ह केलं, स्ट्रेट ड्राईव्ह. नामदेव चौधरी यांच्याकडे चेंडू विसावलेला आहे, मात्र त्याच्यावर 2 धावा पूर्ण होत आहेत. फिल्डिंग चांगली होती, मात्र रिझल्ट 2 धावांचा लागलाय. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहे धावफलकावर 22 धावा. 11ची सरासरी गाठत आहे. असं वाटतं की टीम 50च्या आसपास धावा बघत आहे वेले टीम. मात्र इथून येणाऱ्या अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच गणेश पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत, ज्येष्ठ नागरिक गोवेगावचे. त्याचबरोबर माजी सरपंच आहेत
आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर तयारीमध्ये राहायचंय श्री गुरुदत्त मानकुली टीम. इन ऍक्शन मध्ये मानकुली संघाला आपण बघणार आहोत या स्पर्धेमध्ये. त्यांच्या अगेन्स्ट आयोजन कमिटी जानमान गोवे आपली तयारी करताना. आज गावामध्ये स्पर्धा आहे, आपली स्पर्धा आहे म्हणून आज सर्वांनी ड्रेसिंग मारून आलेले आहेत. मात्र कोणते ते 11 खेळाडू असतील ते मैदानामध्ये खेळतील हे फार महत्त्वाचं असेल. कॅप्टन साईनाथ पाटील गोलंदाज तयारी करताना. पाहूया कॅप्टनवर भरपूर जिम्मेदारी या मॅचची. नेहमी म्हटलं जातं की कॅप्टन जेव्हा चांगला खेळतो तेव्हा संघ चांगला खेळतो. नामदेवने सुरुवात केली होती, 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर रतनने 14 धावा खर्च केला, विकेट त्याला मिळाला. आणि आता साईनाथ पाटील याचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने स्विच इट पलटी स्ट्रोक. मात्र चेंडू हवेमध्ये शतरक्षक पोहोचू शकले नाहीये आणि त्याच्यावर आलेल्या ह्या 2 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली आहे षटकाची, ज्याच्यावर 2 धावा आलेल्या आहेत. गोलंदाजी करताना गोलंदाज साईनाथ पाटील. वेलेकडे देखील लक्ष ठेवायचं आहे आपण, वेल फार महत्वाचे असेल. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने देवीदास मात्रे. 4 चेंडू 4 धावा आतापर्यंत. आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, रनआउटची संधी आहे आणि आता एका कोणाला परतीचा प्रवास करावा लागणार आहे. आणि आता नक्कीच बिग विकेट, प्राइज विकेट. अमर पाटील बॅक टू डगआउट. नक्कीच कुठेतरी लालच मध्ये आले होते स्ट्राईकच्या आणि पहिल्याच धावेमध्ये प्रयत्नामध्ये आऊट झालाय अमर. मात्र मी म्हणेल की देवीदास म्हात्रे यांना देखील धाव घेणं फार महत्वाचं होता. धाव झाली असती वो कहते ना फिर निराश होना पडता आणि निराश झालं आहे तिथे अमर पाटील. पहा पंचांनी पहिली वॉर्निंग दिली आहे. तिसऱ्या पंचांनी लक्षात घ्या 30th सर्कल कंपल्सरी क्रॉसिंग असणार आहे. फलंदाज जेव्हा आउट होतो तेव्हा नवीन फलंदाज 30th सर्कल क्रॉस करणं फार महत्वाचं आहे. नवीन फलंदाज शिवा द बॉस मैदानाच्या आतमध्ये. शिवा आपण पाहतोय नवीन फलंदाज. श्री गुरुदत्त मानकुली टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. खराब चेंडू टाकलाय गोलंदाजाने आणि वाईटचा इशारा येते सुरेश घरांच्या माध्यमातून. मानकुली टीमचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, लक्षात घ्या. याच्या नंतर आम्ही आवाज देणार नाहीये, पुकार देणार नाहीये. पुढचा चेंडू फुलटा चेंडू होता, लेग स्टंपवर ठेवला होता. एक संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा. नक्कीच डगआउट मध्ये थोडीशी शांतता ठेवली आहे, कारण की दोन मोठे फटके आले होते, एक पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि एक रतन पाटीलच्या अगेन्स्ट. त्यानंतर थोडीशी शांतता आहे. मात्र गोलंदाज साईनाथ पाटील देखील सांगत आहे की नवीन वर्ष सुरू झाले तर बोनस सुरूच आहेत वाईटच्या स्वरूपात. मोठा फटका खेळला ऑन साईडला, शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीये. 1 बाउन्स येतोय चौकार. नक्कीच चेक करायचं आहे शफल झालेत की नाही एस्टनच्या मागून. भाऊ पाटील सर तुम्ही चेक करा. हे स्ट्रोक जेव्हा खेळले होते फलंदाज जेव्हा खेळले तेव्हा एस्टनच्या मागे गेले होते का हेच फक्त बघायचं आहे. नक्कीच जर शफल झाले असे एस्टनच्या मागे तर चेंडू डॉट पकडला जाईल. यस इट्स ओके. एक योग्य तो स्ट्रोक बनवला होता तिथे म्हणून त्या धावा ऍड केल्या जात आहेत. साईनाथ पाटील पुन्हा एकदा अतिशय सुंदर हा चेंडू पाहतोय आपण. थोडीशी हालचाल बघितली, फलंदाजी फुटवर्क चेक केला आणि त्यानुसार हा चेंडू टाकला गेलाय. धावा झालेले 30 धावा दाखल 30. एक चांगली धावसंख्या म्हणतोय आपण आता. 2 वाईट आले, एक चौकार देखील आलेला आहे. स्टेप आउट झालेत, पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट. फोर्थ थ्रो होत आहे आणि त्याच्यावर आलेल्या ह्या 2 धावा आपण पाहतोय.
लीग बॅचचा इशारा पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्तीच्या मार्गावर आलेला आहे. तर पुन्हा एकदा आवाज देऊ इच्छितो टीम मनकुली, वारंवार पुकार होणार नाहीये, लक्षात घ्या. आपण एक शिस्तबद्ध संघ आहात, तर आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे. पुन्हा एकदा चांगला असा हा स्ट्रोक, चेंडू गॅप मध्ये चालला, मात्र शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. आणि षटक समाप्तीचा इशारा तर अल्पेश गायकवाड सांगत आहेत की 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. येणाऱ्या अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून फलंदाज शिवा आणि देवीदास आहे, तर इथून 15 धावा जर आल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. 10:25 मिनिटांमध्ये मॅच सुरू झाली होती. 10:39 मिनिटं झालेली आहेत. पंच सुनील म्हात्रे सर आणि सुरेश घरस सर या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. वेलकम सन्माननीय अनिल पाटील साहेबांची उपस्थिती झालेली आहे या व्यासपीठावर. दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. गोलंदाज दिनेश आपल्या तयारीमध्ये. गुरुनाथ थले पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये. आज गुरुनाथ थले यांच्या बॅटमधून अल्पेश सांगत आहे की 16 धावा आल्या होत्या आणि त्यांनी चेंडू खेळले होते ते म्हणजे 7, म्हणजेच 200च्या प्लसने स्ट्राईक रेट होता. पाणी नव्हे तर मेसेज आला असेल की इथून आपल्याला 10+ जरी धावा आल्या तरी एक आपण चांगली गोलंदाजी आपल्याकडे आहे तर आपण डिफेन्स करू शकतो, असाच हा काहीतरी मेसेज असावा गुरु थळे यांच्या माध्यमातून. दिनेश गोलंदाज. षटकाला सुरुवात करताना आपण पाहतोय स्लॉग और हाणामारीचा षटक आहे आणि पहिला चेंडू राऊंड विकेट. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, व्ही शेप मध्ये खेळलाय. टीमचे कॅप्टन साईनाथ पाटील चांगली फिल्डिंग करताना दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. शिवाचं खातं ओपन होत आहे. 2 धावाने धावा झालेल्या आहेत. धावफलकावर 36 धावा, 36. एक चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत. येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयारीमध्ये पुन्हा एकदा दिनेश. महत्वाचा षटक आहे सरोलीपाडा टीम संघासाठी. तो टाकताना आपण पाहतोय. मोठा फटका केला ऑन साईडला. गॅप देखील चांगला आहे. कॅप्टन पोहोचलेला आहे तिथे. आज कॅप्टन वारंवार चांगली फिल्डिंग करताना आपण पाहतोय साईनाथ पाटील. त्याच्यावर पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सलामीचा फलंदाज देवीदास मात्र अजूनही खेळपट्टीवर आहे. चेंडू 3-4 डॉट झालेले आहेत आणि धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत त्या 10 धावा फक्त. टोटल 9 चेंडू खेळलेले आहेत. असं वाटतं की आज कसोटी खेळतायत. ओ हा चेंडू पाहतोय आपण. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. क्रिस बॉक्स मध्ये चेंडू टाकला होता. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी पाहतोय शेवटच्या षटकामध्ये अल्पेश. पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा आल्या. तिसरा चेंडू डॉट टाकला आणि आता येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये व्यवस्थितरित्या आला नाहीये, मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कॅप्टन पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरं धाव मिळणार नाहीये. अमरचं जिथे विकेट आला ना अल्पेश, तिथेच या धावा कमी येणे सुरू झालेले आहेत. अमरने 3 चेंडूचा खेळ केला, 4 धावा बनवल्या. मानकोली टीमचे कोणी प्रतिनिधी पोहोचलेले आहेत मला तरी वाटतं. आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. फायनलचा दिवस आहे. आयोजकांनी निर्णय घेतलेला आहे. जो कॅप्टन लेट रिपोर्ट करेल त्या कॅप्टनला पेनल्टी दिली जाईल, लक्षात घ्या. आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचा हा नियम फिक्स आहे. टॉस इज कंपल्सरी, इनिंग ब्रेक. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि इथे आपण पाहतो की 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मात्र स्क्वेअर लेग पंचांचं थोडंसं काम वारलंय तिथे. नाही, विकेट कीपर सांगत आहेत की आम्ही आहोत, टेन्शन घेऊ नका. चला जागेवर सुरेश गरज सर. धाव संख्या 42 धावा धावफलकावर. जितकं पुकार दिलं तर मी मानकुलीशा जाऊन आलो असतो.
10 वाजून 43 मिनिटं झाल्यात. पुन्हा एकदा फुलटच चेंडूला ऑन साइडला खेळले, गॅप आहे, वन बाउन्स, येतोय चौकार. शिवाच्या बॅट मधून येणारा हा महत्वाचा चौकार शेवटच्या चेंडूवर. तर टोटल धावा झालेल्या आहेत. अल्पेश सांगत आहे 46 आणि 47 धावांचं आव्हान, एक चांगलं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. आई गावदेवी वेली टीम संघाच्या माध्यमातून टीम स्वर्गीय रतन भोई स्मृती शेबुलीनस सरळीपाडा संघाच्या अगेन्स्ट. आपण घेऊया एक ब्रेक मध्ये टॉस नंतर कॉम्बॉक्स मध्ये मनोज ठाकरे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हॅलो हॅलो. मानकोली टीमचे कॅप्टन आपण यायचे प्लीज. मानकोली टीमचे कॅप्टन, सो रिक्वेस्ट आपण टॉस करण्यासाठी यायचंय. चला कॅप्टन मानकोली टीमचे. दिलीप दादा काय काम नसेल तर घेऊन या कॅप्टनला. धन्यवाद संदेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. आपण गणपती बाप्पाचं पूजन केलं. तदनंतर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक उभ्या हिंदुस्थानचा स्वाभिमान शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानाचा मुजरा केला. येथील ग्रामदेवता ग्रामदेवींना सुद्धा आपण नमन केलं आणि आजच्या दिवसातून खेळायला सुरुवात केली. गावदेव वेले आणि स्वर्गीय रतन स्मृती जय भोलेनाथ सरवली पाडा या दरम्यान पहिला नाणेफेक झाला. आजच्या दिवसातून प्रथम सत्र या ठिकाणी कंप्लीट झालं. धावसंख्या जर पाहिली तर 47 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. तदनंतर आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. गुरुदत्त मानकोली आणि जय हनुमान गोवे या दोन टीम मधील द्वंद्व युद्ध. भरपूर वेळ उलटून गेला तरीही गुरुदत्त मानकोली या ठिकाणी उपस्थित होत नाही आहे. आपण लवकरात येऊन नाणेफेक करायची आहे. त्यानंतर विजेता असा संघ होईल आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिला तर वीर तानाजी दापोडे आणि ओम साहेब पिसे एक चांगली लढत पाहायला मिळेल. त्याच्यानंतर गावदेवी पूर्ण आणि त्याच्या अगेन्स्ट कुठल्या संघ खेळेल या आमच्यापर्यंत थोड्या वेळात माहिती पोहोचेल. यस भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले अध्यक्ष सन्माननीय शरददादा भैर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिली या क्रिकेटला सुरुवात झाली 40+ त्याचं बीज रोवण्याचं जे काम जर कोणाचं असेल तर शरददादा भैर यांचं असेल. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमचे ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत पाटील नक्कीच इथे पोहोचलेले आहेत. नक्कीच दिनेश यांचे पिताश्री इथे उपस्थित झालेले आहे. चंद्रकांत पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक चांगली स्पर्धा आहे मित्र. आज या स्पर्धेचा सांगतेचा दिवस आहे. मेगा फिनाले आहे, फायनल डे आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं एक चांगली स्पर्धा या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि सलग आपण पाहिलं तर 4था दिवस आहे आणि 4ही दिवसामध्ये अनेक मान्यवरांची या ठिकाणी भेट पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने प्रेम दिल्याने प्रेम मिळतं असं म्हटलं जातंय आणि जय हनुमान 40+ गोवे टीम अतिशय प्रेमळ आहे. त्या प्रेमाखातर अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओल्या खेळाकडे या ठिकाणी पाहतोय आपण. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 46 धावा धावफलकावरती आणि 47 धावांचं या ठिकाणी टार्गेट ठेवलेलं आहे. ओव्हर टू संदेश पाटील. चला मानकुली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस करूया. सन्माननीय गणेश पाटील साहेबांच्या शुभ असतील आपण पुढील मॅचचा टॉस करत आहोत.
फक्त टॉस बॉक्समध्ये आपण फक्त टॉस करणार आहोत आणि निर्णय फक्त घेणार आहोत. गोवे टीमचे कॅप्टन आपण यायचे जे हनुमान गोवे, स्वर्गीय दशरथ शांताराम जोशी, स्वर्गीय जयवंती दशरथ जोशी यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स आहे. त्या टॉस बॉक्समध्ये कॅप्टन मानकोलीचे बोलतात. चला बंडू पाटील कॅप्टन आपण यायचंय. अनिल दादा पाटील, गणेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करत आहोत. वेलकम राजेंद्र पाटील, आपण देखील या, काही हरकत नाही. दोन्ही टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत पाहुण्यांनी. आणि हा टॉस हेड अँड टेल कॉइन स्पिन करताना गणेश पाटील साहेब, बंडू पाटीलचा कॉल आहे, टेल कॉल आहे, आलेला देखील टेल आहे. नक्कीच फक्त बंडू निर्णय सांगायचा कारण की मॅच सुरू झालाय. शतरक्षण स्वीकारलेला आहे. बॅक टू कॉम बॉक्स मनोज ठाकरे सर. धन्यवाद संदेश. या ठिकाणी आपण पाहतोय खेळाला सुरुवात झाली. पहिल्याच चेंडूवरती बिग विकेट आणि मोठा हादरा मित्र म्हणून लागताना दिसतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या फॉर्मॅट मध्ये या अंगामाची पहिली 50 झलकावणारा नामदेव चौधरी या ठिकाणी 0 वरती बाद होतोय. हा मोठा झटका असेल. आपण पाहिलं तर सरवली पाडा या टीमला आपण अनुभवतात. सरपंच उपसरपंच चषक 2026 महापर्व. सन्माननीय असो पूजा सागर पाटील आणि सन्माननीय असो कविता तुषार पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्र पाहायला मिळते. यस, या ठिकाणी वॉर्निंग दिली गेली आहे पहिली पंचांच्या माध्यमातून. जो 30 सर्कल आहे तो आपल्याला कम्प्लिटली पूर्ण करायचा आहे. जोपर्यंत आउट होणारा फलंदाज 30 सर्कलच्या बाहेर निघत नाही त्याच्या अगोदर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान पहिले अध्यक्ष आपण जर पाहिलं तर सन्माननीय शरददादा भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज त्यांची टीम इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. सातत्यपूर्व त्यांच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं गेलं. क्रिकेटवरती प्रेम आपल्याला पाहायला मिळालं. आणि एक मैदानाच्या आतमध्ये जेवढं चांगलं क्रिकेट खेळलं जातं तेवढंही चांगलं मैदानाच्या बाहेर त्यांचं व्यक्तिमत्व आहे. विनंती असेल या व्यासपीठावरती पुढे चेंडू पाहूया. यावेळेस मात्र आपण पाहतोय डाबेस्टी सोडून जाते. थोडासा अपील जरूर केला गेला होता परंतु पंच आमचे सुनील मात्र सांगतायत की किती मोठा वाईट काय शैली आहे पाहू शकता. आणि एक चांगली पंचगिरीची भूमिका सातत्यपूर्व यांची ही पाहायला मिळाली आहे. स्क्वेअरलेग पंच आमचे सुरेश गरज सर यांना सुद्धा आपण पाहू शकता. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू डीप मध्ये येतो. एक धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली जाते. रनिंग खूप चांगली पाहायला मिळाली. चेंडूची वाट पाहिली जाते. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चेंडू जोपर्यंत कलेक्ट केला जातोय तोपर्यंत वेल अवसर 2 धावांचा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धाव फलकावरती धावा 1 बाद 3 अशी अवस्था आहे. 47-47 धावांचं लक्ष्य. यावेळेस पुढे सरसावून डाऊन द ग्राउंड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड शॉट ज्याला म्हटलं जातं. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. या ठिकाणी मात्र चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. आज याच्यानंतर आयोजक टीम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. घरच्या स्पर्धेमध्ये घरच्या खेळपट्टीवरती त्यांचा कसा खेळ असेल हे पाहणं खूप रोमांचक असेल. कारण आपण पाहिलं तर गावच्या स्पर्धेमध्ये जेव्हा खेळतोय त्यावेळेस पूर्ण गाव आपल्या सपोर्टला असतो आणि ते कुठेतरी प्रेशरमध्ये खेळ नेहमी पाहायला मिळतंय. परंतु तो प्रेशर न घेता एक नैसर्गिक खेळी त्यांनाही साकारावी लागेल. कारण समोर टीम गुरुदत्त मानकोली क्या बात आहे नामी कापी आहे. म्हणजे मॅच चांगली होईल नो डाऊट. हरीश एक चांगली गोलंदाजी करतोय. एक वाईट जरी हाताळला असला तरीही बाकी चेंडूंची मात्र हाताळणी चांगली आहे. यावेळेस पुन्हा एकदा मात्र प्रशंसा केली काय आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवंतर धाव्याने भरणा केला जातो. या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती 5 या अंकावरती. सलग 4 दिवस स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. रोज एक संघ क्वालिफाय. पहिल्या दिवशी न्यू मिलन पायगाव, दुसऱ्या दिवशी गावदेवी पिंपलगर आणि तिसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर चेरुबा कोण. क्या बात आहे क्या बात आहे. आता मात्र चांगला चेंडू आहे. वारंवार त्याच दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि गोलंदाज ही स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु इथं मात्र चांगला चेंडू. निर्धावची झाली सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 1 बाद धावसंख्या धावफलकावरती 5. आणि या ठिकाणी आपण पाहिल्या तर 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या जात आहेत. कारण आपण पाहतोय की वेले संघ लेट रिपोर्टिंग केली त्या कारणास्तव या ठिकाणी त्या टीमला 2 धावाची पॅनल्टी दिली जाते आणि त्या पॅनल्टीच्या धावा खऱ्या अर्थाने या ठिकाणी सरवलीपाडा टीमच्या अकाउंटमध्ये जमा केल्या जात आहेत.
म्हणजे धावसंख्या पुढे सरकते 7 या अंकावरती. आता मात्र 40 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. सामना अजून संपलेला नाही. या दोघांकडे समसमान संधी आहे. एखाद दोन मोठे फटके आले तर पुन्हा एकदा वापस येऊ शकतो मॅच मध्ये. स्वर्गीय रतन स्मृती जय भोलेनाथ सरवलीपाडा. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगली टीम नावान रूपाला नेहमी काम करताना पाहायला मिळते सरवलीपाडा. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे खेळ होतोय. गोलंदाज टर्न यावेळेस उडवलाय बडे शॉट बट लांबी गाठता येईल का? गाठली गेली आहे. कारण हरेश आपण पाहतोय की भरपूर आतमध्ये होता आणि त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र एका टप्प्याने सीमारेषे बाहेर येतोय. चौकार. निश्चितच आपण पाहिलं तर ह्या अशा छोट्या मोठ्या चुक्या असतात ना त्या अंतिम क्षणामध्ये भोगायला लागतात. निश्चित नो डाऊट. 4 धावा येतात पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज करे तो क्या करे ज्यावेळेस क्षेत्ररक्षण साथ देत नाहीयेत. आणि नेहमी म्हणतो ना आपण की कीर्तनाला साथ टाळ चिपल्यांची तशीच जर गोलंदाजाला साथ जर क्षेत्ररक्षण लाभली तर निश्चित त्याला उंची लाभते. पाहूया कमबॅक करावा लागेल सावरावा लागेल. हॅलो आलाय मॅच बॉल आलेला आहे. या ठिकाणी पाहतोय चौकाराने धावसंख्येला आकार मिळतोय. 11 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचली जाते. पुढील चेंडू अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता खेळपट्टीवरती उतरून परंतु तो असफल झालेला आहे. डॉटचे होते सांगता. खऱ्या अर्थाने चौकार लागल्यानंतर निर्धाव चेंडू येणं गरजेचं होतं शिवा भुईर याच्यासाठी आणि तो या ठिकाणी फेकला गेला आहे. 47 धावांचं आव्हान असताना ओव्हर क्रमांक दुसरं 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 11 धावा धापलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावून मारलेला आहे. पॉइंटला चेंडू येतोय. चेंडूवर तर पोहोचला जातोय. आता काय घडेल? यस फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्येला आकार आहे फक्त 12 धावांवरती. कमर कसून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आताही पाहायला मिळते. शिवायच्या पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. तदनंतर मात्र स्वतःला सावरला आवरलं आणि कुठेतरी धावांवरती रोख लावण्यामध्ये यशस्वीता पाहायला मिळते. वार पलटवार क्रिकेटचा मूल सूत्र आहे. त्याच्यासाठी तो प्रयत्न करावा लागेल बॅटरला आणि धावांना आकार द्यावा लागेल. पुढील चेंडू या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पाहतोय आपण कव्हरला चेंडू निघून जातोय. या ठिकाणी पाहूया. हॅलो हॅलो यावेळेस उडवला जरूर आहे. मिस टाइम झालेला आहे. 2 क्षेत्राच्या मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल्स होतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा घातक प्रयत्न परंतु पोहोचला की नाही पोहोचला यासाठी तपासलं जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. परंतु पंचांना विनंती आहे मैदानामध्ये आपलं काय निर्णय आहे. यस पंचांनाही बाद घोषित केलेला आहे. पाहूया. जय हनुमान गोवे टीम संपूर्ण टीमला विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे संपूर्ण ड्रेसिंग सहित कारण आपल्याला इन ऍक्शन मध्ये या ठिकाणी खेळायचं आहे. सर्वांनी ड्रेस कोड घालून या कारण आपण इन ऍक्शन मध्ये या ठिकाणी गुरुदत्त मानकुली संघासमोर 2 हात करणार आहोत. पाहूया आज संपूर्ण टीमचं कसं काय या ठिकाणी खेळ पाहायला मिळेल. रतन आउट झाला.
क्या बात आहे, साईनाथ येतो या ठिकाणी बॅटिंगसाठी. एक 40+ क्रिकेट मधील मोठं नाव आहे. भरपूर काल क्रिकेट खेळलं गेलं आहे. सातत्यपूर्वक आपल्या संघासाठी भरपूर चांगली कामगिरी सुद्धा केली गेली आहे. आज पाहूया, गरज आहे, कारण मित्रांनो सातत्याला खूप महत्व असते. कारण पाण्याच्या थेंबाने दगडाला होल पडते. कधी ज्यावेळेस सातत्य असेल तेव्हा. तसंच क्रिकेटमध्ये तुम्ही सातत्यपूर्वक कामगिरी कराल तर तुमच्या नावाचा बोलबाला निश्चित पाहायला मिळेल. तो सातत्यपूर्वक खेळ पाहायला मिळेल का या ठिकाणी पाहूया. शिवा द बॉस चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. क्षेत्ररक्षणही पाहतोय आपण, चांगली साथ दिली जाते. या ठिकाणी आल्या आल्या चेंडूला दिशा दिली. बॅकवर्ड स्पेलिंग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, डीप मध्ये उचलला जातोय. हा ना तू पाहायला मिळाली. दरम्यान सिंगलचं समाधान मानावं लागतंय. एका धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पुढे सरकली 15 या अंकावरती. अजून भरपूर धावांची गरज पाहायला मिळते. 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ओव्हर क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर दुसरं झालं कंप्लीट. धावसंख्या 15. 12 मध्ये बनल्या 15 आणि आता मात्र 12 मध्ये बनवायच्या आहेत 32 धावा. जेवढ्या बनल्या त्याच्यापेक्षा आपल्याला अधिक, डबलच्या अधिक धावा आपल्याला पाहायला मिळतील बनवण्यासाठी. वार पलटवार आपण नेहमी म्हणत असतो, क्रिकेटचा सूत्र आहे. गोलंदाजांनी चांगला वार केलाय. पलटवार फलंदाज या ठिकाणी करतील काय 2 ओव्हर मध्ये, हे पाहण्यासारखं राहील. नेक्स्ट मॅच गुरुदत्त मानकोली वर्सेस आयोजक टीम जय हनुमान गोवे. सत्तेचाळीस धावांचं आव्हान असताना गोलंदाजी खूप चांगली झाली पहिल्या चेंडू पासून. 5-8 अशी धावसंख्या या ठिकाणी खर्च केली गेली. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला आहे. मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. मिडविकेट मध्ये थोडीशी फंबलिंग, चुकीला माफी नाही आहे. एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. क्या बात आहे. साईनाथ पाटील ऑन स्ट्राईक. 2 धावा जुळताय. 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. चांगली स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. सलग 4था दिवस आहे आणि 4 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले. पुढे चेंडू यावेळेस उडवला जरूर आहे. पाहूया. सेफ लँडिंग होईल, नो डाऊट. पाहूया धावा किती बनतील आता या चेंडूवरती. 2 तर झाल्यात, त्याच्यावरती समाधान. कारण साईनाथकडे चांगली ॲबिलिटी आहे, क्षमता आहे प्रत्येक चेंडूला हिट करण्याची. त्यांच्याकडे कला आहे. त्या अनुषंगाने पाहतो बॅक टू बॅक 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. मोठी बाउंड्री लागत नाही आहे. त्या कारणाच तो पाहतोय सिंगल डबलने खेळ करणं गरजेचं असतं. क्रिकेटचा मूळ सूत्र चेंडू डॉट खेळण्यापेक्षा प्रत्येक चेंडूवरती कशा प्रकारे धाव जमा होईल याच्याकडे लक्ष केंद्रित केलं गेलं आहे. परंतु इथनं सामना दूर चाललेला आहे. सिंगल डबलचा आता काम उरला नाही आहे खऱ्या अर्थाने बोलायचं झालं तर. उडवला जरूर आहे. पुन्हा एकदा सेफ लँडिंग होते. इथेही काय घडतंय. क्षेत्ररक्षक आहे. कमबॅक केलं गेलं, बॅकअप केलं गेलं आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावून शक्ती खलास व्हायची आणि मोठे फटके कधी लागायचे. या ठिकाणी 2 ने धावसंख्या पुढे सरकली 21 अंकावरती. येणारे चेंडू 9 आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 26. सामना अजून संपलेला नाही. सामना अजून हातामध्ये आहे. त्याच्यासाठी एकच करावं लागेल. चेंडू जो आहे तो प्रेक्षकामधून मागवावा लागेल. 2 ते 3 चेंडू जर प्रेक्षकामधून मागवले तर सरवली पाडा टीम कमबॅक करू शकते, मॅच मध्ये येऊ शकतोय. परंतु गोलंदाजांनी एवढा मोठा धक्का दिला गेला आहे की बॅकफुटवर जाण्यास प्रवृत्त केलं गेलं सरवली पाडा या टीमला आतापर्यंत या मॅचचा जर लेखाजोखा पाहिला तर. आता मात्र पाहतोय आपण अधिक चांगला चेंडू आहे, परंतु बल्ला तेरे हात में तो काही टांग आडा आहे. आय थिंक LBW च्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. यस, आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे पहिले अध्यक्ष शरददादा भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला आमंत्रित करण्यात येते की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये. सो पूजा सागर ठाकरे आणि सो कविता तुषार पाटील यांच्या माध्यमातून पाहिलेलं स्वप्न, त्या स्वप्नाला चांगल्या प्रकारे आकार रंगरूप देण्यासाठी जय हनुमान 40+ गोवे टीम पूर्ण ताकदीने उतरली आणि या स्पर्धेला सफल करून दाखवलेला आहे आतापर्यंत. आज या स्पर्धेचा सांगतेचा दिवस संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला फायनल पाहायला मिळेल. असं म्हटलं जातं सप्त्या
झाल्यानंतर काल्याचं कीर्तन असतं तशी आज संध्याकाळी आपल्याला मॅच पाहायला मिळेल फायनल. आणि फायनल मध्ये चेरोबा कोण क्या बात आहे, फायनल मध्ये प्रवेश मिळालेला आहे. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता व तसं बॅटच्या पाठीमध्ये घेता येत नाही आहे. सिंगलला धाव कंप्लीट केली आहे, दुसरीची मागणी केली आणि चेंडू मात्र आपण पाहतोय की मजा घेतोय क्षेत्ररक्षणाची. डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे आणि दरम्यान 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. धावसंख्या पाहतोय आपण 23. सतीश थले गोलंदाजी मार्क प्रती. पुढे चेंडू पाहूया एकदा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजी खूप चांगली होते, चांगल्या टप्प्याची लाईन लेंथ हाताळली जाते, बाउंड्री लागत नाही आहे. सिंगलने खेळलं, पुन्हा एकदा या ठिकाणी पुढे चालला गेला. धावसंख्या पाहतोय 24 धावांवरती 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. आता मात्र कुठेतरी सामना कठीण झालेला आहे, अशक्य नाही आहे परंतु कठीण जरूर म्हणू शकतो, कारण येणारे चेंडू 6 ने विजयाचं समीकरण जे आहे ते म्हणजे 23. 3 ओव्हरमध्ये बनल्या या ठिकाणी 24 आणि एका ओव्हरमध्ये बनवायचे आहेत 23, म्हणून थोडंसं कठीण वाटतंय. परंतु कठीणला सोपं आणि सोप्याला सहज आणि सहजला विजयामध्ये परिवर्तन करण्याची ताकद, हिंमत, दहशत स्वर्गीय रतन स्मृती जय भोलेनाथ सरवलेपाडा टीम मध्ये आहे. परंतु त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतायत सर्वच गोलंदाज. यस, सन्माननीय नंदूजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे पण या क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. सन्माननीय संजयजी भांबरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज मेगा फिनाले आहे, मान्यवरांची खूप रेलचेल राहील यात मात्र काही शंका नाही आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवला शॉट, क्या बात आहे. प्रॉपर टायमिंग साधलं जातंय, चेंडूला हवाई सफर केलून दिले जाते आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार. वेलकम. मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी पाहतोय षटकाराने या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये संजीवनी भरली गेली आहे, कारण इथनं मात्र आगाज केलेला आहे. स्वप्नानं या ठिकाणी सुरुंग लावला गेला आहे. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 23 हव्या होत्या, एकामध्ये आल्या 6, आता मात्र 5 मध्ये 17. थोडीशी कुठेतरी चिंतेचं वातावरण या ठिकाणी अमर पाटील या गोलंदाजाला पाहायला मिळेल, कारण अंतिम क्षण आहे. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. गोलंदाज टर्न होतोय. अजून एक मोठा फटका. काय करते चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक हरेश येत आहे, परंतु इथे अंदाज बांधता आला नाही आहे, वेग आवरता आलं नाही आहे, परंतु चेंडूला स्टॉप केलं हे तर खूप महत्वाचं आहे. अन्यथा लेने के देने पड जाते. 2 धावेने पाहतोय आपण धावसंख्या धावफलकावरती 32. आता धावा किती झाल्या याला महत्व जरूर आहे, वरून त्याहून अधिक धावा किती आहेत याला खूप महत्व आहे. उलटी गिनती सुरू. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व युद्ध चालू आहे. जिद्द चिकाटी संघर्ष दोन्ही टीम दाखवत आहेत. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवण्यासाठी मेहनत जारी आहे मित्र हो सब टीम की. पाहूया कोणाची बारी आहे या स्पर्धेमधून घरी जाण्याची. पहिला चेंडू चांगला षटकार आला, तदनंतर या ठिकाणी पाहतोय आपण खराब क्षेत्रक्षण लावलं गेलं या ठिकाणी आणि त्या रिझन मध्ये खाली क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलं. अजून एक दमदार असरदार ब्रँडेड स्ट्रोक येतोय. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावरती 36 लागली गेली. आता 3 मध्ये पाहिजेत 11. पाहूया कोण जाईल घरा. 3 मध्ये 11. सामना अधिक रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतं. मी म्हटलं होतं की सरवली पाडा टीम अशी आहे की कधीही कमबॅक करू शकतं. ती दहशत, ती ताकद, ती हिंमत आहे या बॅटर मध्ये, ती दाखवून देतो खऱ्या अर्थाने या ठिकाणी गौरव पाटील. आतापर्यंत 15 धावांवरती नाबाद खेळलं. 5 या ठिकाणी चेंडूंचा सामना केला, त्याच्यामध्ये 1 षटकार, 1 चौकारांची, 1 बहारदार
इनिंग खेळून मॅच मध्ये जिवंतपणा घुसवलेला आहे. मॅच मध्ये वापस आलेला आहे. 3-11 यावेळेस क्या बात आहे. चेंडू येतोय परंतु क्षेत्ररक्षणाच्या आवाक्या बाहेर. नो चान्स फॉर फिल्डर. चेंडू जातो सीमा पार. येतोय धनधरी चौकार. 2-7 क्या बात आहे. कोणाला मिळेल नशिबाची साथ आणि या स्पर्धेमध्ये बनून राहील हे पाहण्यासारखं राहील. परंतु गौरव पाटीलने मात्र दाखवून दिलेला आहे मै हू ना. संघनायकाला सांगतोय, शरद दादाला सांगतोय, दादा मी हाय ना. आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमध्ये पाहायला मिळतंय. 23 धावांची गरज असताना या ठिकाणी आपण पाहिलं तर एक षटकार 2 चौकार आणि डबलची एक अशा रीतीने आपण पाहिलं तर 16 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये जमा केल्या गेल्या. 4 चेंडूंमध्ये आता 2 मध्ये पाहिजे 7. सामना अधिक रोमांचक स्थितीमध्ये पोहोचला गेला आहे. आता मात्र विचार करण्यास भाग पाडले गेला आहे अमर पाटील यास. आता तलपायाला घाम जरूर फुटला गेला आहे आणि काहीतरी कानमंत्र दिला जाते. पाहूया. जास्त विचार केला जातोय. सामना या ठिकाणी पाहतो अतिशय गरम स्थितीमध्ये आणून ठेवला गेला आहे. गौरव पाटील गौरवपूर्वक एक फलंदाजीचं प्रदर्शन. हरलो कसा यापेक्षा लढलो कसा याला खूप महत्व असतं आणि ते लढणं दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतंय. वार पलटवार जसं क्रिकेटचा मूल सूत्र आहे तो पलटवार या ठिकाणी शेवटच्या ओव्हरमध्ये ज्याला हाणामारीचं ठोसा ठोसीचं दणकवा दणकवीचं षटक म्हटलं जातंय आणि ते चालू काम आहे. यावेळेस टॅप केला गेला आहे. फोर्स केलं, ताकद लावली गेली आणि या ठिकाणी क्या बात आहे. वेल जज कॅच रनिंग कॅच या ठिकाणी पकडली गेली आहे आणि आता मात्र धोक्याची घंटा वाजली ती म्हणजे सरवली पाडा टीम साठी. फलंदाज बाद होते जेलच्या स्वरूपात डीजे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर दिनेश ही नाही आहे मॅच मध्ये. तो कुठेतरी मोठा फटका असेल. त्यातल्या त्यात या हंगामाला 50 ने सुरुवात करणार आहे नामदेव चौधरी सुद्धा आपण पाहिले स्वस्तात अर्थात मला तरी वाटतं 0 वरती बाद झाले. त्या कारणास्तव ही परिस्थिती शेवटमध्ये कठीण आली आहे आणि आता मात्र एका चेंडूचा खेळ बाकी आणि 7 धावांची आवश्यकता आहे. विजय हा कन्फर्म आहे परंतु काय टेबला करून जर बॉलरला दिले जुलीमिलीची सरकार बसू शकते इकडची तिकडे असं होऊ शकतं. कारण एका चेंडूमध्ये 7 बनणार नाहीत. परंतु काही एक होऊ शकतं. आजचा जर युग पाहिला तर कधीही काही एक होऊ शकतं. सकाळी उठल्यानंतर समजतं कोण कुणाच्या घरामध्ये आहे. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे. सुटकेचा श्वास नीचे सोडला असेल आणि एक रोमांचक परिस्थितीमध्ये या ठिकाणी विजय संपादन केले जाते गावदेवी वेले टीमच्या माध्यमातून. तर चला लगेच जानमान टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कुठल्या